नमस्कार मित्रांनो, मी वरद मोरे पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ। तर आज बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ बनवतोय, कारण बरेच दिवस पाऊस पडत होता आणि नदीला पाणी मग तेवढं आलंय। मला पाणी नव्हतं नदीत, आणि माझ्या मामाचे मुलगे आलेत, हा आर्यन आणि अथर्व आणि वेदांत पुढे गेलेत गुरं घेऊन। तर वरती महारकडा जायचा प्लॅन आहे, दाखवतो वरती जाऊन तुम्हाला मी। करवंद आहेत अजून, पण आता पाऊस पडल्यावरती खाऊ नाही शकत कारण किडे पडतात त्याच्यात। तर मारवाटले चारायला झाले गुरांसाठी, आणि पाऊस पण आता बहुतेक येणार आहे। एक नंबर ग्रीनरी। गुरांना तिथे कोंडून ठेवले आणि सगळे चालले। तर पाणी आता जास्त असेल तिकडे आलेलं, आणि नदीला पण पाणी बरंच आहे। तर संध्याकाळी वरती पण जाणार आहोत आपण, ब्राह्मणकडे खाली। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि कालोख किती झालाय बघा इकडे पावसाळ्यात। तर काल का परवा दिवशी आले होते वेदांतानी पाण्यावरती, कारण जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पाणी येत नाही। कुत्रा भोगते। तर आता पोचत आलोय। तर पाऊस येणार आहे बहुतेक आता। पाणी वाजते, पाणी बरंच आहे। एकदम गारगार वाटतंय। आणि इथं जास्त खोल नसतं पाणी, पण डायरेक्ट नाही पडत। आणि हे माहिती आहे बऱ्याच जणांना। तरी आपल्या पाण्यावरती गाळ बराच साचला, तर आता गाळ काढूया जरा। जास्त घाण नाही कारण पाणी मोठं आहे, त्याच्यामुळे थोडंसं वरचा फक्त पातेरा काढलाय, बाकी पाणी मोठं असल्यामुळे जातंय पाणी व्यवस्थित। तर आता इथे बराच वेळ थांबलोय, आणि पाणी पण थोडं कमी आहे अजून याला। तर संध्याकाळी जायचे ब्राह्मणकडे होती, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आता जवळजवळ दुपारचे 2 वाजले, आणि आता चाललोय ब्राह्मणकडे खाली। पुढे मम्मी आहे, मम्मीच्या पाठी आत्ते, सृष्टी, शुभ्रा आणि अथर्व, आर्य, वेदांत आणि आरुष, ही कोंडी आपली। तर कोंडी आपण नंतर पोहायला येणार आहोत, पण आधी वरती जाणार आहे। तर नदीतून येतो खालून, कारण झाडं पडले, झाडांमुळे जायला वाट नाही व्यवस्थित। तर जुनी जी वाट होती ती थोडीफार आहे चांगली, पण ती दरड कोसळल्यामुळे झाडं पडलेत खाली। चौकाचं जरा
तिथे कालोख बराच आहे कारण पूर्ण जंगल आहे. साईडूनही येत आहेत हळूहळू. आता पाऊस जोरात आला रे. तर आता जवळच आहे इथून ब्राह्मणकाळ. तिकडे ब्राह्मणकाळ. तर मम्मीने आत्ते पाठीच आहेत आणि मम्मी 18 वर्षात, इतकी 18 वर्ष झाली लग्नाला, तरी आज ती पहिल्यांदा आली. तर पावसाळ्यात पण आलो होतो इकडे एकदा आणि तेव्हा पाणी नव्हतं. तर आता ह्याच्यापेक्षा जोरदार पाणी येतं. अजून पावसाला व्यवस्थित सुरुवात नाही झाली तरी पाणी एवढं आहे. एक नंबर आहे. इथं खोल आहे पाणी खूप. आणि मागे पण एकदा आलो होतो आपण. जाम भारी वाटते इकडे. आणि पण ते पाठीत थांबले तिकडं आत्तीनी, कारण भीती वाटते त्यांना इकडे यायला. जागा आहे व्यवस्थित इकडे उभं राहण्यासाठी, अगदी जसं रिस्की नाही आहे. मलाच माहिती नाही आवाज येतोय की नाही, कारण पाण्याचा आवाज जास्त आहे. जबरदस्त. आता परत खाली निघालोय आणि कोंडीत जाऊन पोहणार आहोत आम्ही. तर त्यांनी काय आल्यासारखी माझी अशी केली नाही, कारण तिथूनच परत निघाले. तर डायरेक्ट कोंडीत जाऊन दाखवतो. दाखव थंडी कशी लागते. दाखव. अरे दाखव. असं नाही. हात कर तसे हात कर. तिकडे बघ, हा कर. तर आता बोहून बिहून झालंय आणि सगळे निघालेत. आरुष थंडी लागते त्याला. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर त्यांना सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच त्या नवीन. तोपर्यंत बाय.